महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये कराड त्याचबरोबर सुशील कराड असतील किंवा तुमचे वडील वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जाते किंवा चर्चा आहे, त्या संदर्भात काय म्हणाल? नाही, महादेव मुंडे प्रकरणामध्ये साहेब मी तुमच्या मार्फत हेच सांगतो की ह्याच्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही. आमची चौकशीला आम्हाला बोलवलं तर आम्ही सामोरं जायला तयार आहोत. विशेष पाहायला गेलं तर जे की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी बाहेर देशात पळून जाण्याची शक्यता आहे, असं मोठ्या नेत्याने आज ट्विट देखील केलेलं आहे. ज्या व्यक्तीकडे पासपोर्ट नाही तो बाहेर देशात कसा पळून जायचा? काय सांगाल? कारण काही दिवसापूर्वी जे की रोहित पवार कुऱ्हाडीमध्ये आले होते, त्याच्यानंतर जे की ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं होतं की आम्हाला काही लोकांनी ऑफर देखील दिलेली आहे. काय तथ्य नेमकं त्यात? माझं आपल्या मार्फत ज्ञानेश्वरी त्यांना हेच म्हणणं आहे किंवा हीच विनंती आहे की जो कोणता व्यक्ती तुमच्याकडे ऑफर घेऊन आला होता आपण त्याचं नाव उघड करावं, त्याला प्रेसमध्ये बोलवून घ्यावं. आम्ही येतो, तुम्ही या, त्यालाही बोलवून घ्या. काहीच ऑफर आली आहे नाही आली, आम्ही तर कुठली ऑफर दिलेली नाही. दुसरीकडे पाहायला गेलं तर या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये अनेक तपासी अधिकारी बदलले गेले, दबाव आणला गेला, नाव देखील समोर आले गेले. या संदर्भात त्या संदर्भामध्ये साहेब ह्याच्यामध्ये तपासी अधिकारी बदलले गेले किंवा दबाव आणला गेला, कुणी आणला, कसा आणला, त्याच्यामध्ये आपल्याकडे काय पुरावे असतील तर आपण सादर करा. आज संपूर्ण घटना घडत असताना किंवा हत्या प्रकरणाची चर्चा होत असताना तुमच्या भौतिक किंवा प्रत्यक्ष विरोधक नाव घेतात. विजयसिंह बाळाबांगर असतील किंवा शिवराज बांगर यांनी प्रत्यक्ष नाव घेऊन टीका केलेली आहे तुमच्यावर. त्यांच्या बाबतीमधले जे काय आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही थोड्या दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत, त्यामध्ये सादर करू. वैयक्तिक काही मागणी करणार आहात तुम्ही या प्रकरणासंदर्भात? वैयक्तिक माझी किंवा माझ्या कुटुंबाकडनं हीच मागणी असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना की साहेब आपण SIT चौकशीची तर स्थापना SITची स्थापना केलेलीच आहे. कराड कुटुंबियांना आपण वेळ द्यावा भेटण्याकरिता, आम्हालाही निवेदन द्यायचं आहे, आमचीही बाजू आपण ऐकून घ्यावी आणि ह्याच्यामध्ये खरंच काय तथ्य आहे की नाही आहे ह्यासाठी CBI चौकशीची आम्ही मागणी करतो.